मंडळी 2 दिवसांपूर्वी एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बीड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आणि एकच खळबळ उडाली। गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याचा प्रभारी ठाणेदार एपीआय संदीप पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद सुरवसे यांना मंगळवारी रात्री 10 ते 11च्या दरम्यान रंगेहात पकडण्यात आलं। बेकायदा वाळू तस्करीसाठी एका वाळू माफियाकडे त्यांनी 80,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। अखेर तडजोड करून 60,000 रुपये देण्याचं ठरलं होतं। नंतर त्यातील 50,000 रुपयांचा पहिला हप्ता घेण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल विनोद सुरवसे हा उमापूर पोलीस चौकीत आला होता। नेमकं त्याच वेळी एसीबीच्या पथकानं सापळा रचून 50,000 रुपयांची लाच घेताना सुरवसेला पकडलं। एकीकडे कॉन्स्टेबल ताब्यात आलेला असताना दुसरीकडे मुख्य सूत्रधार असलेला एपीआय संदीप पाटील मात्र चकलांबा पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। त्यामुळे एसीबीच्या पथकाला त्याच्यावरती संशय आला आणि पथकानं अगदी फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू केला। संदीप पाटील यानं पळ काढला तरी एसीबीच्या पथकानं मोठ्या धाडसानं त्याला पकडलं। ही कारवाई बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सोपान चितमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या टीमनं केली। मंडळी, यापूर्वी बीड जिल्ह्यातील पाटोदा, माजलगाव आणि गेवराई पोलीस ठाण्यातील फक्त कर्मचारीच वाळू माफियांच्या वाळूच्या हप्त्यांच्या प्रकरणात अडकले होते। मात्र यावेळी चक्क मोठा मासा गळाला लागल्यानं वाळू माफियांना साथ देणाऱ्या इतर पोलिसांमध्ये प्रचंड धाकधूक वाढली आहे। दरम्यान या प्रकरणाच्या तपासात एपीआय संदीप पाटील बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे। आपल्या हद्दीत त्यानं अक्षरशः गुंडगिरी सुरू केल्याचं आतापर्यंतच्या तपासातून समोर आलंय। त्याच्या वसुली साम्राज्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, गेवराईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद सुरवसे यांना एसीबीनं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी सुरू असून दोघांच्याही आवाजाचे नमुने घेण्यात आलेत। त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आल्यानं मोबाईलमधील माहितीच्या आधारे देखील या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा तपास केला जातोय। दरम्यान एसीबीला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एपीआय संदीप पाटील याने वाळू माफियांसाठी प्रत्येक तासावर वसुली आणि प्रत्येक टिपला 12,000 रुपयांचा फिक्स रेट ठरवला होता। त्याने त्याच्या मोबाईलमध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा हिशोब ठेवला होता। कुणाकडे कधी आणि किती रुपये हप्ता येणार आहे याबद्दलची सगळी माहिती त्याच्या जप्त केलेल्या मोबाईलमधून समोर आली आहे। पैसे द्या आणि गाड्या बिनधास्त फिरवा असा विश्वास देत त्याने चकलांबा परिसर अक्षरशः वाळू माफियांच्या हवाली करून टाकला होता। इतकंच काय तर त्याच्या हद्दीत सुरू असलेल्या गारगुटीच्या अवैध उत्खननात संदीप पाटीलला चक्क पार्टनरशिप हवी होती आणि यावरून माफियांसोबत त्याचा वादही झाल्याचं सांगितलं जात आहे। याशिवाय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला आलेल्या लोकांना कारवाईची धमकी देणं, पुतळा बसवल्याच्या प्रकरणात खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवणं, फोनवरून शिवीगाळ करणं असे नाना प्रकार संदीप पाटील यानं केल्याचं आता उघड झालंय। पोलीस असूनही एखाद्या गुंडासारखी त्याची वर्तवणूक होती। महत्त्वाचं म्हणजे हे काळे कारनामे करत असताना तो त्याच्या वरिष्ठांनाही भीत नव्हता, कारण त्याच्यावर कारवाई व्हायच्या 2 दिवस आधी त्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला माझ्यावर एसीबीची कारवाई होऊ शकत नाही असा मेसेज पाठवल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संदीप पाटील याला आजपर्यंत नक्की कुणाचं अभय होतं असा प्रश्न आता विचारला जातोय। तर दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव समोर आलं असून तो फरार असल्याची माहिती मिळते। अमोल येळे असं त्या फरार पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। त्याचा शोध सध्या तपास पथकाकडून घेतला जातोय। तसंच पाटील, सुरवसे आणि येळे या तिघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आलंय। यापैकी अटकेतील आरोपींना शुक्रवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती बीड एसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार भोळ यांनी दिली आहे। दरम्यान संदीप पाटीलला निलंबित केल्यानंतर जनसंपर्क अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्याकडे चकलांबा पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आलाय। मंडळी, एखाद्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्यानंतर संबंधित ठाणेदाराला नियंत्रण कक्षात पाठवण्याची जुनी पद्धत बीडमध्ये होती। पण आता थेट ठाणेदारच एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानं बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय। विशेष म्हणजे यापूर्वी माजलगाव शहरातील वाळू हप्त्याच्या प्रकरणात अधिकाऱ्यांचा संबंध नाही असं कारण देत त्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली होती। पण यावेळी मुख्य आरोपी ठाणेदारच असल्याने प्रशासन काय भूमिका घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एपीआय संदीप पाटील आणि इतर 2 कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित करून चालणार नाही, तर त्यांना सेवेतून कायमचं बडतर्फ करण्याबरोबरच कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी आता बीडचे नागरिक करत आहेत। कारण ही कारवाई करण्याच्या 1 दिवस आधीच विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी वार्षिक तपासणी दरम्यान भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कारवाईचा इशारा दिला होता।
याशिवाय बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही सुरुवातीपासूनच जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात नो करप्शन धोरण स्पष्ट केलं होतं. वरिष्ठांचे असे कडक आदेश असतानाही संदीप पाटील आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीचा मार्ग चालूच ठेवला आणि तोही कुठे तर थेट पोलीस चौकीत. या लाचखोर पोलिसांनी आपल्या चौकीलाच हप्ता वसुलीचं केंद्र बनवण्याचं धाडस केलंय. त्यामुळे आरोपींवर अशी कारवाई करायला पाहिजे की जेणेकरून इतर पोलीस या कारवाईचा गांभीर्याने विचार करतील. याशिवाय या प्रकरणाचा तपास किती खोलवर जातो आणि यात आणखी कुणाकुणाची नावं समोर येत आहेत याकडे देखील बीड जिल्ह्याचं लक्ष लागलंय. कारण माझं कुणीच काही वाकडं करू शकत नाही असं संदीप पाटील नेहमी म्हणायचा. त्यामुळे त्याला नक्की अभय कुणाचं होतं हे उघड होणं गरजेचं आहे. राजकीय पाठबळ असल्याशिवाय पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या हद्दीत अशी गुंडगिरी करू शकत नाही, अशा भावना गेवराईतील नागरिक बोलून दाखवतात. बाकी या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.